पासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाच्या कोसळधारा पाहायला मिळतात। जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मुसळधार पाऊस होतोय आणि सततच्या पावसामुळे नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली। अनेक नद्या पात्राबाहेर जात आहेत, तर शेतामध्ये सुद्धा नद्यांचं पाणी शिरतंय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढताना दिसतोय। रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूणच पाहायला गेलं तर राजापूर मधील अर्जुना धरण देखील 100% भरलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सततच्या पावसामुळे नद्यांच्या पातळीत देखील वाढ होताना दिसते। अनेक नद्या पात्राबाहेर गेल्यामुळे शेतामध्ये सुद्धा नद्यांचे पाणी गेलेले आहे आणि त्यामुळे एकंदरीत पाहायला गेलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढताना दिसत आहे। पुढचे 2 दिवस कोकणामध्ये अतिवृष्टीचा इशारा आहे। रत्नागिरीतील मागजन बाजारपेठेमध्ये सुद्धा मध्यरात्री पाणी भरलं होतं आणि यामुळे तेथील नागरिकांची तारांबळ देखील उडाली आहे। खेडमधील जगबुडी नदी देखील इशारा पातळीच्या वर या ठिकाणी प्रवाहित होताना दिसत आहे। त्याचबरोबर काजळी नदीचे पाणी सुद्धा आता पात्राबाहेर पडलेले आहे। त्यामुळे एकंदरीत रत्नागिरीतील मान्सूनचा विचार केला तर समुद्र सपाटी लगतच्या नागरिकांना देखील प्रशासनाने आता सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।